आपण आज नाशिकमधल्या एका ब्रह्म व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेजला आलेलो आहे. इकडं मागं दिसतंय ते गाडीचं पार्किंग आहे, तिथं गाडी आपण पार्क केलेली आहे आणि यानंतर आपण कॉलेजमध्ये जाणार आहे. पूर्ण कॉलेज तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला या साईडला दिसतंय हे पॉलिटेक्निक कॉलेज असणार आहे इकडं, आणि MBAचं पण कॉलेज ह्या साईडला असणार आहे. इकडं असणार आहे इंजिनिअरिंग कॉलेज. स्टार्टिंगला सांगायचं म्हटलं तर इथं तुम्हाला कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. मेकॅनिकलसाठी 120चं इनटेक आहे आणि त्यासाठी DTA कोड तुम्हाला जो टाकायला लागणार आहे तो पुढे दिलेला आहे. सिव्हिलसाठी 60चा आहे, कॉम्प्युटरसाठी 60चा आहे, इलेक्ट्रिकलसाठी 60 आणि MBAसाठी 60 आहे. ज्या मुलाला कॉम्प्युटरसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तिथं तुम्हाला एक ऑप्शन म्हणून ब्रह्म व्हॅली असू शकतं. आणि आता आपण फर्स्ट व्ह्यू बघतोय ब्रह्म व्हॅली कॉलेजचा. अशा प्रकारे एंट्रन्स आपल्याला बघायला भेटतं कॉलेजचा. तिथे सगळा 2021-22चा प्लेसमेंट कट ऑफ प्लेसमेंट लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता लेटेस्टमध्ये 2024-25 अजून ॲड झालेलं दिसत नाही. मी जर कॉलेजमध्ये आल्यानंतर प्रिन्सिपलची भेट घेतलेली, ते फीज वगैरे फी स्ट्रक्चर काय असतं, कोणत्या ब्रांचला किती इंटेक असतो ते सगळं जाणून घेतलेलं आहे. त्यांचं ब्रोशर पण आणलेलं आहे. सो याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली ती पण तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. कॉलेजला NAC A ग्रेड भेटलेली आहे. इकडं मागं बघितलं तिथं सगळं ॲडमिशन प्रोसेस, त्यानंतर डॉक्युमेंटेशन, फी स्ट्रक्चर सगळ्या गोष्टी इकडं होऊन जातात. बाकी जर पुढं बघणार ते आपण प्रत्येक ब्रांच रिलेटेड डिपार्टमेंट बनवलेले, सो ते पण आपण बघूया. या मागच्या साईडला इकडे कॉलेजचे हॉस्टेल्स आहे. इकडं प्रत्येक ब्रांच वाईज बिल्डिंग आहे जे की आपल्याला बघायला भेटतं. आता सध्या पेपर चालू आहे त्याच्यामुळे इथं मुलं बघायला भेटणार नाही तुम्हाला. या इकडे ग्राउंड आहे जे की आता सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये. मुलांचे रिव्ह्यूज पण ऐकलेत आपण, ते पण सांगू पोरांना. सो ही कॉलेजच्या बिल्डिंग्स आहे 2 आणि ही कॉलेजची मागची बाजू आहे आणि इकडे कॉलेजचं हॉस्टेल आहे. ब्रह्म व्हॅली कॉलेजचं हॉस्टेल तुम्हाला बघायला भेटतं. सो इकडे मागे जे बघितलं आपण ते हॉस्टेल्स आहे. 2 टाईपचे हॉस्टेल इकडे, ITच्या मुलांसाठी एक आणि इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी एक. ITच्या मुलांसाठी एका रूममध्ये 6 जण राहतात, 35,000 रुपये फी आहे. आणि इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी वर्षाचे 60,000 रुपये फीज आहे. त्याच्यामध्ये मेस आणि राहायचं इन्क्लूड आहे. सो ही कॉलेजची मेस आहे. इकडं आता सध्या मेसचा टायमिंग वेगळा आहे त्याच्यामुळे अजून तयारी चालू आहे मेस. इथं टाईम दिलेला आहे त्याच्यामुळे अजून टाईम झालेला नाही, त्याच्यामुळे अजून इकडं जेवण वगैरे काही बनवलेलं नाही. सो हॉस्टेल आणि मेस इन्क्लुडिंग जर बघितलं ना, इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी 60,000 रुपये फीज असते. एका रूममध्ये 3 मुलं राहतात ते, त्याच्यामध्ये प्रत्येक मुलासाठी लॉकर आहे. रूममध्ये एक सिंगल फॅन आहे. सो अशी सिच्युएशन आहे ज्यांना हॉस्टेलला आणि मेसला राहायचं असेल त्यांच्यासाठी. जे आधी बघितलं होतं ते मुलांचं हॉस्टेल होतं. आणि या इकडे डिप्लोमा कॉलेज आहे मागच्या साईडला. डिप्लोमा कॉलेजच्याच जवळ मुलींसाठी हॉस्टेल आहे, ते पण बघणार आहे आपण. सो स्टे ट्यून. मेनली हॉस्टेल आहे मुलींचं. इथं 50 मुलींचा इनटेक आहे. हॉस्टेलच्या मागचं हे बॅकग्राऊंड एकदम क्वालिटी. त्र्यंबकेश्वरमध्येच म्हटलं बॅकग्राऊंडचं बेस्टच भेटतं. इकडं असं प्रशस्त असं वातावरण पुढं तुम्हाला बघायला भेटतं हॉस्टेलच्या. आणि इकडे ह्याच हॉस्टेलसाठी इकडे कॅन्टीन आहे. आता आपण ब्रह्म व्हॅली कॉलेजमध्ये भरपूर कॉलेज बघितलेले. आता येतो रिव्ह्यूचा विषय. आता याच्यामध्ये सांगतो मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून टॉप पॉईंट वाईज. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी कॉलेज जे आहे तिथं तुम्हाला मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटरसारख्या ब्रांचेस बघायला भेटतात. ते मेनली गोष्ट आहे ती फीजची. नाही परत चालू. ब्रह्म व्हॅली कॉलेजच्या आपण आता रिव्ह्यूवर येऊ.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथं मेकॅनिकलची ब्रांच बघायला भेटते, दुसरी कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग आणि MBA या कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं फीज किती आहे, तर साधारण 45,000 रुपये ते 90,000 रुपयापर्यंत OBC टू ओपनच्या मुलांना फीज आहे. त्याच्यानंतर जे मुलं कास्टमध्ये असेल SC ST सारख्या कास्टमध्ये त्यांना पूर्णपणे फ्रीमध्ये एज्युकेशन इथं दिलं जातं. त्यानंतर NTचे मुलं असेल त्यांना 7,000 रुपये समथिंग फी आहे, ती मे बी वाढू शकते, 10,000पर्यंत पण वाढू शकते, त्याचं अजून फिक्स नाही आहे. त्यानंतर मेस आणि हॉस्टेलची फीज इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी 60,000 रुपये आणि मुलींसाठी पण 60,000 रुपये. त्याच्यामध्ये जेवण आणि राहण्याचं इन्क्लूड राहील. आता मुलांसाठी हॉस्टेल आहे, त्याच्यामध्ये एका रूममध्ये 3 मुलं राहू शकतात. मुलींसाठी आहे त्याच्यामध्ये भरपूर 5-6 मुली राहू शकतात एका रूममध्ये. ते तसं आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला बघायला भेटेल. जेवणाचा रिव्ह्यू सगळ्यांचा चांगला होता, जेवणाबद्दल स्टेबद्दल कोणाचा इश्यू नव्हता. सो तुम्हाला काय वाटतं आणखी कॉलेजबद्दल ते नक्की सांगा. NAC A ग्रेड भेटलेली कॉलेजला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेसमेंटचं कसं आहे. सो प्लेसमेंट रिलेटेड आपल्याला फिक्स इथं दिसलेले नाही आहे 2025-26चे किंवा 24-25चे. सो त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन भेटत जातील. बाय. सो कॉलेजबद्दल सांगायचं म्हटलं ना, कॉलेज खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, कॉलेजचा ID घेऊन गेला आणि तुम्हाला VIP दर्शन भेटून जातं, जी की एक युनिक गोष्ट आहे कॉलेजची म्हणता येईल. VIP दर्शन कुठं, तर त्र्यंबकेश्वरचे जे मंदिर आहे तिथं गेल्यावर तुम्हाला कॉलेजचा ID दाखवलं ना तर दर्शन भेटून जातं, असं काही मुलांनी सांगितलं आपल्याला. ते किती खरं आहे ते किती खोटं आहे हे कॉलेजमध्ये जे मुलं असतील ते कमेंटमध्ये सांगा. बाकी बाय. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर करून टाका. सो गाईज या साईडला त्र्यंबकेश्वर आहे, या साईडला नाशिक आहे. इकडून नाशिकवरून येणाऱ्या बस तुम्हाला भेटतात, त्या इथं थांबतात पण. सो ट्रान्सपोर्टेशनची अशी काहीतरी फॅसिलिटी तुम्हाला बघायला भेटतात. इकडं बस पण थांबलेली आहे. हां